ती मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालती, त्याला खूप मारलं होतं त्यांनी. सोलापुरात एका तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर येथील दमानी नगर परिसरात एक धक्कादायक जी घटना घडली त्यात अवघ्या 34 वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याने या प्रकरणात वेगळे वळण लागले आहे. सोलापुरातील सलगरवाडी डोनगाव रोड येथे आज 15 जुलै रोजी दुपारी 3:50 सुमारास एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मयत तरुणाचे नाव आनंद दादाराव शिंदे, वय वर्ष 34 असून ते दमानी नगर सोलापूर येथे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या मावशीच्या घरी घरातील छताच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सागर गायकवाड हे दाखल झाले. उपचारासाठी संबंधित तरुणाला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशेष बाब म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले असून या चिठ्ठीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. आनंदच्या आईने माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात. तुमचं नाव सांगा. माझं नाव अंजना दादाराव शिंदे. ती मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालती, त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं 7 रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात. तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काय शकली जाधवचे त्यांनी हे केले होतं बघा त्याला. त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं, गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे. काय कारण काय होतं? काय तर त्यांचं काय झालं होतं काय माहिती, ते काही सांगितलं नाही. पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं, लय लागलं होतं त्याला मागं. तिथं झालं परत ह्याच्यात पण लक्की चौकात पण 2दा म्हणजे तक्रार झाली ती त्यांची. एवढंच. त्या कारणावरून आता काय चिठ्ठी सापडली वगैरे? चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून सही करून त्याने हे केलं. काय चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नावं लिहिलेलं आहे. आई वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं. मुलीचं नाव घातलं, मुलीला तेवढं हे करा झालं, एवढंच केलं त्याने. मागणी काय नाही, त्यांचं काय करा ती करून आमचं, त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही. काय तर आता त्याचं सगळं गेलं आहे म्हणल्यावर 4 लेकरं आहेत. माझं 4 वर्षाखाली मुलगा गेलं आहे आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला. आम्हाला काहीसुद्धा हे नाही. आता सध्या काय करणार आम्ही? 2च्या 2 पोराचे गेले, 3 लेकरं. काय करायचं सांगा. या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काही FIR वगैरे दाखल केलेलं होतं त्यांच्यावर? नाही काही नाही, सांगितलं फक्त त्याने. म्हणला होता खूप मारले, पोरांनी मारलं होतं त्याला, बसायला उठायला येत नव्हतं. त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता म्हणजे त्यावेळेसच त्यांच्यावरच दोघांना. अरुण रोडगे आणि आपलं ते ह्याच्यावर एकावरच केलं वाटतं, ते शकील जाधव, अखिल जाधव का काय, शकली जाधव त्यांच्यावर त्यावेळेस. तेच भांडण मारहाण केल्यामुळंच त्याला. आणि ते झाल्याशिवाय म्हणजे आता बॉडी, आता मुलगा तर गेला म्हणल्यावर बॉडी काय आम्ही हे करणार, काहीतरी त्याचं हे करायलाच पाहिजे. काय नेमकं कारण काय आहे? काय तर तुम्हीवरनं काहीतरी कारणावरनं भांडण झाल्यावर एवढं असते का म्हणजे?